दिएगो गार्सियामध्ये इराणनं आपल्या ताकदीबाहेरची मिसाईल कशी डागली? इराणनं अमेरिकेच्या सुपर कॅरियर गेराल्डला कोणत्या मिसाईलनं लक्ष्य केलं? अमेरिकेनं आयातुल्ला यांच्या घरावर कोणते 30 बॉम्ब टाकले? इराणच्या 100 मिसाईलमधून अमेरिका कशी काय अब्राहम लिंकन वाचवू शकली? कोणत्या मिसाईल्स थेट कारच्या आत घुसून मारताय? फक्त 300 रुपयात कोट्यवधींची विमानं कोण पाडताय? रस्त्यावरून चालणाऱ्या एकाच माणसाला टार्गेट करून आकाशातून कोण मारताय? ₹100 जहाजांच्या संरक्षणाचा इन्शुरन्स कोणतं शस्त्र देत आहे? ₹200 ड्रोनचा शिकार करणारी कार कोण बनवताय? Laser system ready. 3, 2, 1. जगाची अर्थव्यवस्था हादरवणाऱ्या युद्धात स्वस्त टिकाऊ शस्त्रांची स्पर्धा का लागली आहे? इराण इस्रायल अमेरिका युद्धात गुप्त शस्त्रांचा धसका का वाढतोय? इराण इस्रायल अमेरिका या युद्धात विनाश आणि संकटापेक्षा जास्त चर्चा होतीये ती हत्यारांची. F-15 ईगल फायटर जेट, F-35 लाइटनिंग टू स्टेल्थ फाइटर, F-22 रेप्टॉर स्टेल्थ फाइटर, F-16 फाइटिंग फॉल्कन, A-10 थंडरबोल्ट 2 वॉर्थॉ, B-2 स्प्रिट स्टेल्थ बॉम्बर, EA-18G ग्राउलर इलेक्ट्रॉनिक अटॅक, FA-18 हॉर्नेट फाइटर जेट, P-8A पोसिडॉन, हवाई रडार विमान, RC-135 VW रिवेट जॉइंट, B-1B लांसर स्ट्रॅटेजिक बॉम्बर, C-170A ग्लोब मास्टर 3, C-130 हरक्युलस,
MQ-9 रिपर ड्रोन, FLM-136 लुकास ड्रोन, थार्ड लॉन्चर, पेट्रियट लॉन्चर, हेलियस लेजर, एरोविरॉनमेंट लेजर, आयरन बीम लेजर, 3, 2, 1. Target launched. Engage. Laser interception in progress. Successful intercept. Target successfully intercepted. ड्रोन डोम सिस्टम, ड्रोन हंटर, क्वाइट इंटरसेप्टर, अमेरिका आणि इस्रायलची ही 24 शस्त्र. युद्धात जे घडतंय त्यापैकी फक्त 10% आपल्याला दिसतंय. उरलेले 90% समोर येतच नाही. युद्धाच्या दृश्यांमध्ये आग, धूर आणि स्फोटकांचा आवाज ऐकू येतोय. पण त्यातून झालेल्या विनाशाची खरी चित्र दिवस उगवल्यावर धूळ खाली बसल्यानंतर समोर येत आहे. ये युद्ध कई मामलों में अनोखा है, चाहे हम वेपन्स की बात करें या फिर हम बात करें स्ट्रेटजीज की. ऐसा बहुत कुछ है जो पहले नहीं हुआ था. क्लस्टर म्यूनिशंस हो, हाइपरसोनिक मिसाइलें हो, साइलेंट फ्यूल मिसाइलें हो या फिर एडवांस ड्रोन टेक्नोलॉजी हो, यह बहुत कुछ यहां देखने को मिल रहा है. ईरान स्ट्रेटजी के पॉइंट ऑफ व्यू में पहले सैचुरेशन अटैक्स के लिए जा रहा था. अब उसने बदलाव किया, अब वो प्रिसाइज स्ट्राइक्स पे जा रहा है. ये पहले नहीं देखा गया था. और जो मिसाइल प्रोडक्शन कैपेबिलिटीज हैं वो भी एक बड़ा गेम चेंजर यहां पर साबित हो रही है. ईरान के पास ताकत है, उसने दिखाया है कि वो एक महीने में 100 के आसपास मिसाइलें आज भी बना सकता है. वहीं पर अपनी सारी ताकत के साथ अमेरिका इजराइल 6 से 7 इंटरसेप्टर बैटरीज ही एक महीने में बना सकते हैं उस इलाके में. केवल जो है नंबर गिनेंगे तो आप ये कहेंगे कि अमेरिका और इजराइल जो है बिल्कुल जीत रहे हैं, और वही राष्ट्रपति ट्रंप कह रहे हैं कि हम तो युद्ध जीत चुके हैं. पर स्ट्रेटेजिकली, जहां तक कि स्ट्रेटेजी का सवाल है, सामरिक जो मसला है वो अभी उलझा हुआ है, क्योंकि ईरान का पलड़ा अभी हॉर्मुज की खाड़ी में भारी है और वहां पे कोई बड़े ऐसे हथियार नहीं है जिनकी बहुत जबरदस्त क्षमता हो, पर ऐसे हथियार हैं जो कि अप्रोप्रिएट हों, कि वहां के लिए जो है उचित हों. ऐसे हथियार उनके पास अभी वहां पे हैं और वो लड़ाई अभी शुरू नहीं हुई है. इराण विरोधात समुद्रातली ही बोट भयानक आणि धोकादायक आहे. नाव GARC, म्हणजेच ग्लोबल ऑटोनॉमस रिकॉन्सेन्स क्राफ्ट. ही बोट पायलट शिवाय चालते. स्वयंचलितपणेही आणि रिमोटने देखील नियंत्रित करता येते. उद्देश समुद्री धोके ओळखणं, जासूसी करणं. सलग 5000 तास काम करण्याची अग्निपरीक्षा देखील या बोटीनं दिली आहे. रिअल टाइम डेटा कलेक्शन आणि ट्रान्समिशन करतो. अवघड परिस्थितीत कम्युनिकेशन कनेक्टिव्हिटी पुरवते. समुद्रातून जमिनीवर हल्ला करू शकते.
पाणबुड्या शोधून त्यांच्यावरही हल्ला करू शकते. समुद्रात टाकलेल्या माइन्स शोधून ते नष्ट करू शकते. समुद्राच्या मध्यभागातून पाण्याखालचे आणि वरचे ड्रोन उडवू शकते. एका तासात 25 किलोमीटर क्रूज करू शकतं. 74 किलोमीटर प्रति तास वेगानं पुढे सरकू शकते. अमेरिका या बोटला आपली ताकद म्हणतेय. पण काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणच्या अशाच एका विशेष बोटवर कडाडून टीका करत होते, जिचा उद्देश समुद्रात माइन्स टाकणं हा होता. त्यांच्याकडे अशा बोटी आहेत ज्या खास समुद्रात माइन्स टाकण्यासाठी तयार केल्या आहेत. अशा देशाबद्दल तुम्ही काय म्हणाल ज्याने माइन्स टाकण्यासाठी 22 बोटी बनवल्या? त्या दिसायला खूप विचित्र आहेत. तुम्ही त्या तुमच्या कुटुंबासाठी घेणार नाहीत, पण त्यांच्याकडे 22 होत्या. आम्ही त्या सगळ्या जप्त केल्या आहेत. आणि हो, मला माहित नाही की त्यांनी खरंच माइन्स टाकलेत की नाही, पण त्यांचा प्लॅन हा होता की अब्जावधी डॉलरचे जहाज असलेल्या देशांना घाबरवायचं. समुद्रात अमेरिका आणि इस्रायलसाठी इराणचा धोका फक्त लहान बोटी आणि माइन्स पुरताच मर्यादित नव्हता. इराणनं अमेरिकेच्या त्या युद्धनौकांनाही मागे हटायला भाग पाडलं, ज्या अमेरिका केवळ पुढे जाऊ याच उद्देशानं समुद्रात उतरवतं. इराणचा दावा आहे की त्यांच्या रणनीतीनं आणि शास्त्रज्ञांच्या मदतीनं भूमध्य समुद्रात तैनात गेराल्ड एस फोर्ड आणि अब्राहम लिंकन यांना 1000 मैल मागे हटावं लागलं. इराणला घेरण्यासाठी तैनात गेराल्ड एस फोर्डवर असा हल्ला झाला की सगळीकडे धूर दिसू लागला. आता ही युद्धनौका ग्रीसमधील सुदाबे इथं दुरुस्तीसाठी उभी आहे. They shot 100 missiles at one of our aircraft carriers, the Abraham Lincoln, one of the त्यांनी आमच्या अब्राहम लिंकनवर 100 मिसाईल्स out डागल्या. of 101 हे जगातील missiles, सर्वात मोठ्या every युद्धनौकांपैकी एक single आहे. one of them was knocked down in the sea. Think of that. 101 मिसाईल्स पैकी प्रत्येक मिसाईल आम्ही समुद्रातच पाडली. Highly sophisticated अत्यंत प्रगत मिसाईल्स होत्या. missiles shot फार वेगाने येत होत्या. out of 101, all 101 सगळ्या समुद्राच्या तळाशी आहेत. and now हे for खूपच the most आश्चर्यकारक part आहे. lie at the bottom of the sea. इतक्या दडपणाखाली सेकंदांमध्ये निर्णय घ्यावा लागतो. चूक झाली तर मोठा धोका. Great pressure. इतक्या मिसाईल्स येताना अनेक लोक घाबरतात, To do it. If they don't do it properly, पण आमचे लोक घाबरत नाही. ते जगातले सर्वोत्तम आहेत. आम्हीच सर्वोत्तम very आहोत. powerful missiles coming. And so a lot of people joke. They don't joke. These guys don't joke. They're the best in the world. We have the best in the world. Yeah. या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष B-2 स्टेल्थ बॉम्बरची सतत स्तुती करताय. ते याला अमेरिकेच्या लष्करी ताकदीची सर्वात मोठी ट्रॉफी म्हणताय. You don't mind if I keep this here, do you? तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर हे मला इथे ठेवू द्या. तुम्हाला हे खूप सुंदर वाटत नाही का? मी याच्याकडे सतत पाहत राहतो. हा कलेचा सर्वात भारी नमुना आहे. पण हे दिसणार कसं? कारण हे स्टेल्थ आहे. रडारवर दिसत नाही. Iranian airspace, and I say, oh. इराणची मिसाईल क्षमता, अणु कार्यक्रम आणि जमिनीखालील लष्करी कारखाने आणि साठे नष्ट करण्यासाठी अमेरिकेनं B-2 बॉम्बरचा वापर केला. 2025 मध्ये ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवण्यात आलं. यानंतर इराणमधील नतान्झ, फोर्डो आणि इस्फहान या ठिकाणी हल्ले करण्यात आले. ही तीनही ठिकाणं पर्वतांच्या आत खोलवर बांधलेली होती. यानंतर ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये खार्ग आयलंडवर असलेल्या हार्डन्ड बॅलिस्टिक मिसाईल फॅसिलिटीवर हल्ला करण्यात आला. या संपूर्ण कारवाईत B-2 बॉम्बर मुख्य शस्त्र ठरला. If these gorgeous B-2 bombers, give me that bomber. जर हे गॉर्जियस B-2 बॉम्बर नसते तर इराणने पश्चिम आशिया आणि इस्रायलला उद्ध्वस्त केलं असतं. This looks more हा बॉम्बर दिसायला छोटा वाटतो, पण प्रत्यक्षात तो विशाल आहे. capable of carrying.
हे एकमेव विमान आहे जे 2 लाख पाऊंड बॉम्ब वाहू शकतो. I don't know how they do it. काळ्या कुट्ट रात्रीत हे विमान इराणवर हल्ल्यासाठी पाठवण्यात आलं. अचूक लक्ष, शांतपणे कोणालाही न कळता हे कसं करतात मला माहित नाही. इतर कुठलाही देश हे करू शकत नाही. Times numerous others to hit Iran at midnight. युद्ध फक्त विजय पराजय ठरवत नाही, तर ते हत्यार बनवणाऱ्या कंपन्यांसाठी शोरूम ठरतात. महासत्ता असल्याचा दावा करणाऱ्या देशांना आपली ताकद दाखवण्याची संधी देतात. ज्या देशाची हत्यारं जितक्या जास्त देशांच्या संरक्षणात वापरली जातात, तो देश तेवढाच शक्तिशाली मानला जातो. दो बम जो होते हैं, एक कहते हैं जे डैम जो बम होता है जॉइंट डायरेक्ट अटेनमेंट बम, मतलब वो उसामा बिन लादेन के लिए इस्तेमाल किया था. वो जमीन के अंदर जाता है और एक्सप्लोड होता है. दूसरा होता है ग्राउंड बस्टर बम, अटैक करता है बस्टर, वो भी जमीन के नीचे जाके एक्सप्लोड करते हैं. तो सुरंग में भी कोई है तो उसका हर्जा होता है. तो अब B-2 बॉम्बर का धमकी दे रहे हैं. B-2 बॉम्बर परमाणु हथियार भी इस्तेमाल करते हैं, तो धमकी दे रहे हैं ईरान को, हम B-2 बॉम्बर भेज रहे हैं. या युद्धात इराण आपली मिसाईल ताकद अत्यंत भीषण पद्धतीनं दाखवतोय. तेल अवीवमधील इराणच्या हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. रहिवासी परिसरात रस्त्यावर अनेक कार उभ्या आहेत. 2 जण कारच्या बाजूने पुढे येत आहेत, अचानक पळतात आणि इमारतीमध्ये शिरतात आणि तेवढ्यात एक मिसाईल थेट कारच्या छतामधून आत घुसतं. फक्त 5 ते 10 सेकंदाचा फरक. तो फरक नसता तर ते दोघं आज जिवंत नसते. धक्कादायक गोष्ट म्हणजे आजूबाजूचा परिसर जसा आहे तसाच राहतो. नुकसान फक्त त्या कारचं होतं. ईरान ने अपनी स्ट्रेटजीज में, अपने हथियारों के चयन में एक बड़ी यूनिकनेस दिखाई. उसने ये दिखा दिया है कि महंगे से महंगे एयर डिफेंस सिस्टम को आप सस्ते ड्रोन्स के माध्यम से सैचुरेट कर सकते हैं और उसके बाद फॉलो अप में आपके पास प्रेसिजन स्ट्राइक मिसाइल होनी चाहिए जिससे कि आप दुश्मन को अच्छी खासी क्षति पहुंचा सकते हैं. ईरान ने यह करके दिखाया है. साथ ही साथ ये भी समझना पड़ेगा कि ईरान की जो मिसाइलें हैं वो सामान्य नहीं है. चाहे खैबर शेकन हो, चाहे सेजिल हो, चाहे खुर्रमशहर हो या फिर हज कासिम मिसाइल हो, ये सब अपने आप में एक यूनिक कैपेबिलिटीज रखती हैं. और सेकंड स्ट्राइक कैपेबिलिटी में इन तमाम मिसाइलों ने एक जबरदस्त काम किया है ईरान के पक्ष में. उन्होंने तेल अवीव समेत गल्फ के तमाम शहरों के को निशाना बनाया और सटीक निशाने लगाए. तो ये दिखा रहा है कि मिसाइल टेक्नोलॉजी और मैन्युअरेबिलिटी में ईरान ने एक अच्छा खासा प्रयास किया था जो कि सफल दिख रहा है. ये शायद चौथी बार हम मिडिल ईस्ट में देख रहे हैं. इराक के साथ भी हुआ, सीरिया के साथ भी हुआ, लीबिया के साथ भी हुआ और अब ईरान के साथ हो रहा है. तो ये चौथी बार हम देख रहे हैं और ये कहा जाता है कि इज़राइल के प्रेशर से हुआ है, क्योंकि इज़राइल नहीं चाहता कि गल्फ में, मिडल ईस्ट में कोई भी और देश हो जिसके पास मिसाइल्स प्रोग्राम हो, न्यूक्लियर एनरिचमेंट प्रोग्राम हो, वेपनरी हो. स्ट्रैटेजी जो ईरान की है उससे पूरी दुनिया में काफ़ी सरप्राइज़ है कि ईरान अभी तक कर रहा है. बल्कि उन्होंने एक इंटरकॉन्टिनेंटल बैलिस्टिक मिसाइल भी लगाई है जो डिएगो गार्सिया पर थी, लेकिन वो वहाँ तक पहुँच नहीं पाई. लेकिन ये जानकारी मिली है कि उनके पास ऐसे बैलिस्टिक ICBMs भी हैं. इराणच्या मिसाईल सिस्टीम या युद्धात मोठं सरप्राईज देत आहे. तेल अवीवमधून अनेक मोबाईल व्हिडिओ समोर येत आहे. व्हिडिओ क्वालिटी खराब आहे, पण जे दिसतंय ते भयावह आहे.
इराण मल्टिपल वॉरहेड मिसाईल्स वापरतोय. एकच मिसाईल येतं पण हल्ल्याआधीच त्यातून अनेक वॉरहेड्स वेगळे होतात. हे वॉरहेड्स वेगवेगळ्या दिशेनं धाव घेतात आणि स्वतंत्र स्फोट करतात. मिसाईल डिफेन्स सिस्टीमसाठी ही मोठी डोकेदुखी आहे. बेत शेमेश, डिमोना, अराद आणि तेल अवीव या ठिकाणी हल्ल्यांचा दावा स्वतः इस्रायलनं केला आहे. इराणनं मिसाईल आणि ड्रोन यांचं असं कॉकटेल तयार केलंय की आयरन डोम सारखी तगडी प्रणाली ही गोंधळून गेली आहे. इस युद्ध ने एक बात और साफ कर दी है कि महंगे से महंगा एयर डिफेंस सिस्टम आपकी सुरक्षा की गारंटी नहीं ले सकता है. आपके पास बेहतर स्ट्रेटजी होनी चाहिए, आपके पास प्रोडक्शन लाइन जबरदस्त होनी चाहिए, आपके पास सप्लाई चेन दुरुस्त होनी चाहिए, तभी आप इस युद्ध में लंबा टिक पाएंगे. ईरान ने क्या किया? ईरान ने सबसे पहले महंगे एयर डिफेंस सिस्टम, थार्ड हो, एरो हो, डेविड स्लिंग्स हो, इनको अपने सस्ते ड्रोन से सैचुरेट किया. उसके बाद अपने प्रिसाइज वेपन्स निकाले, मिसाइलें निकाली जो कि हाइपरसोनिक गति से चलती हैं, जो कि हवा में जबरदस्त तरीके से मैनूवर करती हैं, और उनको इन्हीं महंगे एयर डिफेंस सिस्टम्स ने पकड़ने में पूरी सफलता हासिल नहीं करी और वो टारगेट्स पर लगी जाके. और ईरान की ताकत ये थी कि उसके पास ऐसे ड्रोन्स मैन्युफैक्चरिंग और मिसाइल मैन्युफैक्चरिंग का जो पूरा एक अमला है वो अभी तक इंटैक्ट है. वो कोशिश कर रहा है कि बड़ी संख्या में प्रोडक्शन जारी रहे और इस युद्ध में दुश्मन की लागत को बढ़ाया जा सके, और यहां पर ईरान बेहतर कर रहा है. युद्धाचा आणखी एक अंक लेबनॉनमध्ये सुरू झाला आहे. इथं हिजबुल्ला आणि इस्रायली सेना समोरासमोर आहे. इस्रायल जमिनीवरून हल्ले करताय. प्रसिद्ध मार्कवो टँक या युद्धात उतरल्या. हिजबुल्लाचा दावा आहे की त्यांनी पहिल्यांदाच FPV हे ड्रोन वापरून मार्कवो टँकवर हल्ला केला आहे. FPV म्हणजे फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन. हे ड्रोन अतिशय वेगानं उडतात. त्यातील कॅमेरा थेट लाईव्ह व्हिडिओ पाठवतो. हा ड्रोन सुसाईड ड्रोन सारखा वापरला जातो कारण शेवटच्या सेकंदापर्यंत टार्गेट डोळ्यासमोर असतं. मर्कावा टँक खूप मजबूत आहे म्हणूनच FPV ड्रोन त्याची सर्वात कमकुवत जागा शोधतो. नेमकं तिथेच हल्ला केला जातो आणि टँक उद्ध्वस्त होतो. अन्यथा मर्कावा टँकवर हल्ला करणं कठीण आहे. इराणनं परवेज नावाचा सुसाईड ड्रोन विकसित केल्याचाही दावा केला आहे. हा ड्रोनही FPV ड्रोन सारखाच काम करतो. IRGCनं इराकमधील अमेरिकन बेसवर हल्ल्याचे व्हिडिओ जाहीर केले. इराणकडे ड्रोनचे सुमारे 10 टाइप्स आहेत. यातील सर्वात भयानक ड्रोन म्हणजे शाहेद. शाहेदचे 3 प्रकार आहेत. ड्रोनचा मारा इतका प्रभावी ठरला की युद्धाच्या मध्यातच अमेरिकेनं याची नक्कल तयार केली आहे. रिव्हर्स इंजिनिअरिंगमधून तयार झालेलं हे अमेरिकन ड्रोन लुकस नावानं ओळखलं जातं. पूर्ण नाव लो कॉस्ट अनक्रूड कॉम्बॅट अटॅक सिस्टीम. हे ड्रोन अमेरिकेच्या स्कॉर्पियन टास्क फोर्सकडे आहे. पहिल्यांदाच याचा वापर ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये झाला. अमेरिकेच्या युद्ध इतिहासात पहिल्यांदाच सेंटकॉमच्या ड्रोन टास्क फोर्सने स्कॉर्पियनने 1 वे ड्रोन वापरले आणि त्याचे परिणाम खूप चांगले मिळाले. या ड्रोनची मूळ डिझाईन इराणी ड्रोनवरून घेतली होती. आम्ही ती सुधारली आणि आता इराण विरोधातच वापरत आहोत. इराणच्या ड्रोन हल्ल्यांचा प्रभाव इतका मोठा होता की इराण इस्रायल अमेरिका युद्धात थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची एंट्री झाली आहे. अमेरिकेनं युक्रेनकडे ड्रोन पाडणाऱ्या जुगाड टेक्नॉलॉजीची मागणी केली आहे कारण युक्रेन विरुद्ध युद्धात रशिया शाहेद ड्रोन वापरतोय.
आणि हे शाहेद ड्रोन इराणनं रशियाला दिले आहेत. ड्रोन डोम सिस्टीम, रडार नंबर 1, रडार नंबर 2, ईओ कॅमेरा, RF जॅमर, हाय पॉवर लेझर बीम, 5 वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून अशी एक सिस्टम तयार करण्यात आली आहे, ज्याचं एकमेव काम आहे ड्रोनचा शिकार करणं. ही सिस्टम तयार करण्यासाठी 31,26,42,000 रुपये इतका खर्च आला आहे. या सिस्टममध्ये बसवलेले 2 रडार लांबूनच ड्रोनची मूव्हमेंट पकडतात. यातील कॅमेरा 8 किलोमीटरपर्यंत स्पष्ट पाहू शकतो. तो एखाद्या ऑब्जेक्टला गर्दीतून वेगळं करतो, त्याची ओळख पटवतो आणि थेट टार्गेट लॉक करतो. त्यानंतर जॅमरचं काम सुरू होतं. तो ड्रोनची फ्रिक्वेन्सी ओळखतो आणि पूर्णपणे जाम करतो. पुढच्या टप्प्यात हाय पॉवर लेझर बीम ड्रोनवर मारला जातो आणि ड्रोन पूर्णपणे निकामी केला जातो. या सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रति ड्रोन पाडण्याचा खर्च अत्यंत कमी आहे. ही प्रणाली तयार करताना आयरन डोम सारखा प्रचंड खर्च लागत नाही. ड्रोन विरोधी संरक्षणामध्ये ज्या किमतीत सिस्टीम उभी केली जाते त्याच प्रमाणात ड्रोन रोखण्याचा खर्चही मर्यादित राहतो. आता ड्रोन थांबवण्यासाठी थाड किंवा पॅट्रियट सारख्या महागड्या मिसाइल डिफेन्स सिस्टीमची गरज नाही. पुराने जमाने में एक मैकेंडर साहब थे, उन्होंने कहा बूट्स ऑन ग्राउंड होने से लड़ाई जीत सकते हो. वो 1900 में उन्होंने बोला था. उसके बाद आए महान ने बोला समुद्री ताकत से द स्ट्रेटजी ऑफ द सी अपना देश बढ़ जाएगा. अमेरिका को सुपर पावर बना दिया. अब हालत ऐसी हो गई है कि इस शताब्दी में एक गूलियो डुएट था इटालियन, उसने बोला स्ट्रेटजी ऑफ द एयर. तो आप देख रहे हैं मिसाइल्स और ड्रोन्स, हवा से ये लड़ाई चल रही है. ड्रोन हंटर 94,71,000 रुपयात तयार होतो. ही सिस्टीम ड्रोनची थेट शिकार करतं. ड्रोन दिसताच त्याला हेरण्याचं काम करतो. मग याची सिस्टम त्या ड्रोनला पळवतो, त्याच्यावर जाळ फेकतो आणि कब्जा करतो. त्यानंतर ड्रोनचा कंट्रोल संपवला जातो आणि त्यामागचा उद्देशही संपवला जातो. इंटरसेप्टर 1 कोटी रुपयांचा खर्च. 1 कोटी रुपयांचा खर्च. हे असे ड्रोन जे मिसाईल प्रमाणे काम करतात. हे टार्गेटला हवेतच पकडतात, मायक्रोवेव्ह सोडतात, ज्यामुळे ड्रोन बेकार होतो आणि खाली पडतो. एका विशिष्ट जाळ्यात फसवलं जातं, जेणेकरून त्यातील बॉम्ब निकामी करणं शक्य होईल. एक लड़ाई जो होती है उसमें सरप्राइज एलिमेंट सबसे ऊपर होता है. अगर आप एनिमी को सरप्राइज कर दो तो सरप्राइज एनिमी तैयार नहीं रहेगा, उसके एयर डिफेंसेस रेडी नहीं रहेंगे और आप बड़ी, जैसे कि आपको लो लेवल फ्लाई करके जाते हो, एनिमी को सरप्राइज करने जाते हो, या एनिमी को इस समय अटैक करते हो जब आपका अटैक में कि वेट ना कर रहा हो, तो ये उस टाइम सरप्राइज होता है. ड्रोनचा स्वस्तात आणि प्रभावी शिकार करण्यासाठी आता लेझर आधारित शस्त्रांची एक पूर्णपणे यंत्रणा तयार होती आहे. यापैकी काही प्रणालींचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला तर काही रांगेत आहे. लोकस 94,71,00,000 तयार. 300 मध्ये एका ड्रोनचा शिकार. याचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरू केला नाही, पण मर्यादित क्षमतेत अमेरिकन लष्करानं याची चाचणी घेतली आहे. सूत्रांचा दावा आहे की इराणचे ड्रोन पॅट्रियट आणि स्कड मिसाइल्सनं पाडताना खर्च प्रचंड वाढू लागल्यानंतर या सिस्टमचा वापर करण्यात आला. मात्र लोकेशन अजून स्पष्ट नाही. आयरन बीम 300 मध्ये एका ड्रोनचा शिकार. हा 100 किलोवॅटचा हाय एनर्जी लेझर वेपन आहे. तो प्रकाशाच्या वेगानं आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचतो. हा मल्टीलेयर डिफेन्स सिस्टीमचा एक भाग आहे. जमिनीवर किंवा समुद्रात कोणत्याही वाहनावर किंवा जहाजावर तो बसवता येतो. USS प्रेबल 300 ते 1000 मध्ये एका ड्रोनचा शिकार. USS प्रेबल ही अमेरिकन नौदलातील आर्ले बर्ग क्लास डिस्ट्रॉयर आहे.
ही पहिली आणि सध्या एकमेव युद्धनौका आहे ज्यावर अशी लेझर सिस्टम बसवण्यात आली आहे. या लेझर सिस्टीममध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची भूमिका महत्त्वाची आहे. इराण युद्धात याचा अत्यंत निर्णायक आणि प्रभावी वापर झाला. मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण करून हत्याराला अचूक टार्गेट मिळवून देण्यात एआयनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ ही साथ अगर आप उनको ऑटोमेटेड सिस्टम में ऐड कर दीजिए, जैसे रोबो के अंदर और इत्यादि के अंदर, तो एक बड़ा इफेक्टिव वेपन बन जाता है, जिसकी अपनी इंटेलिजेंस भी होती है, जिसकी अपनी क्षमता भी होती है. तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो है अब भारत किसी भी युद्ध का, किसी भी प्रणाली का जिसमें हथियार का इस्तेमाल हो रहा हो, उसमें बहुत ज़रूरी होगा. या युद्धात इराणची मिसाईल सिटी खूप चर्चेत राहिली आहे. मिसाईल्स आणि अणुसाठ्यांनी भक्कम किल्लेबंदी फोडणं एक मोठं आव्हान बनलंय. ती पूर्णपणे नष्ट केल्याचे दावे वारंवार केले जात आहेत. पण इराण जेव्हा पलटवार करतो तेव्हा त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं. इराणनं अत्यंत चलाखीनं मिसाईल कारखाने, मिसाईल स्टोरेज, मिसाईल लॉन्चर्स, अणु रिॲक्टर्स, अणु प्रयोगशाळा हे सगळं मोठ्या पर्वतांच्या खाली भुयारी बंकरमध्ये तयार करण्यात आलंय. हे बंकर इराणच्या समुद्रालगतच्या सीमा आणि डोंगराळ सीमांच्या आजूबाजूला आहे. ही ठिकाणं उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेनं वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्ब वापरले. यातला सर्वात भयानक आणि वजनदार बॉम्ब म्हणजे GBU-72 ॲडव्हान्स्ड 5K पेनिट्रेटर. या बॉम्बचं वजन 2268 किलो आहे. अमेरिकन सैन्यानं हा बॉम्ब स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जवळ इराणच्या भूमिगत मिसाईल सिटीवर आणि समुद्री सुरक्षेसाठी असलेल्या क्रूज मिसाईल बंकरवर टाकला. खार्ग आयलँडमध्येही मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव करण्यात आला. जमिनीखाली घुसून मोठ्या प्रमाणात विनाश करणं ही या युद्धाची गरज आहे आणि खासियतही. कारण इराणनं आपली ताकद भुयारांमध्ये बख्तरबंद केली आहे. पण अमेरिकेला आपल्या बॉम्ब डीलवर पूर्ण विश्वास आहे. We see ourselves as part of this negotiation as well. We negotiate with bombs. We negotiate with bombs. जेव्हा इराणनं हॉर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद केली तेव्हा संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. जागतिक अर्थव्यवस्था हादरली. इराणनं युद्ध फक्त प्रादेशिक न ठेवता संपूर्ण जगात पसरवलं. त्यानंतर जगभरातून दबाव वाढू लागला की युद्ध लवकर संपवा. हे अमेरिका आणि इस्रायल विरोधात एका मोठ्या शस्त्रापेक्षा कमी नव्हतं. एक गंभीर प्रश्न उभा राहिला तो तेलाचा आणि समुद्रमार्गाचा वापर हत्यार म्हणून करता येऊ शकतो का. गल्फ कंट्रीज ने बड़े पैमाने पे AI आर्टिफिशियल इंटेलिजेंस की फैसिलिटीज़ बनाई हुई हैं और उनका अंदाज़ ये था कि जब ऑयल का ईरा ख़त्म हो जाएगा तो हम नेक्स्ट स्टेज AI की फैसिलिटीज़ पे हम बहुत ही ज़ोर देंगे और पूरी दुनिया में हम सबसे बड़ा सेंटर AI का शायद हमारे पास गल्फ़ में होगा और उसके ज़रिए हमारी इकोनॉमिक स्ट्रेंथ बढ़ती जाएगी. तो ईरान ने काफ़ी हद तक AI फैसिलिटीज़ पे हमला किया है. इसलिए बहुत सारे लोग जो हैं जो कतार के ही गैस सप्लाई पे निर्भर रहे हैं, डिपेंडेंट हैं. अगर उनकी गैस सप्लाई नहीं आए तो वो बिल्कुल उनकी इकॉनमी बिल्कुल रह जाएगी. अब हमने देखा है कि ईरान ने रास्तफान गैस फील्ड पे हमला किया है और वहाँ काफ़ी नुकसान पहुँचा है और ये कहा जाता है कि 25% उसकी जो कैपेसिटी थी वो डिस्ट्रॉय हो चुकी है और कतार ने कहा है कि हमें $26 बिलियन और 3 साल या 5 साल और चाहिए इसे रिस्टोर करने के लिए और उन्होंने पूरा अपना जो गैस प्रोडक्शन है बंद कर दिया है. तो इससे पूरे वर्ल्ड इकोनॉमी पे बहुत ही नेगेटिव असर पड़ा है और इससे बिल्कुल जो इसका इम्पैक्ट जो है, एक ही देश की मैं बात कर रही हूँ, इसका इम्पैक्ट बहुत सीरियस है. युद्धाच्या फक्त एका महिन्यात अमेरिकेनं सुमारे 9,000 स्ट्राईक्स केल्या तर इराणनं आपल्या 83 वेव्हज पूर्ण केल्या. We will do. युद्धात माहिती हे देखील एक शस्त्र असतं आणि ती वापरली जाते राष्ट्राचं आणि सेनेचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी. IRGC, सेंटकॉम आणि IDF
हे सगळे माहितीचा वापर रणनीतीने करतायत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि युद्धमंत्री दावा करतायत की इराणचं नौदल पूर्णपणे नष्ट झालंय. सेकंड वर्ल्ड वॉर नंतर पहिल्यांदाच असं घडलं असंही ते सांगतायत. आतापर्यंतच्या लिखित इतिहासात कोणत्याही देशाची मिलिटरी इतक्या कमी वेळात नष्ट झालेली नाही. ऑपरेशन इपिक फ्युरी हे अंतहीन युद्ध नाही, हे स्पष्ट उद्दिष्टासह सुरू केलेलं अभियान आहे. इराणची मिलिटरी आणि अणुक्षमता संपवणं हेच आमचं ध्येय आहे. दुसरीकडे इराण विरोधातील युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या सेंटकॉमनं IRGCच्या सदस्यांना थेट धमकीच दिली आहे. इराणचे नेव्ही चीफ अली रेझा तंगसिरी यांच्या मृत्यूनंतरही हल्ले सुरूच राहतील असं सांगण्यात आलंय. IRGC सदस्यांनी अनावश्यक धोका टाळण्यासाठी आपली पदं सोडून घरी परतावं असंही म्हटलं गेलं. पण जर इराणचं नौदल खरंच संपलं असेल तर अमेरिकेचे युद्धमंत्री इराणच्या कोणत्या नौदल कर्मचाऱ्याला काम सोडायला सांगतायत आणि का? विशेषतः जेव्हा युद्धमंत्री होर्मुझमध्ये इराणची सगळी क्षमता संपल्याचा दावा करतात. अमेरिकेचे हेलिकॉप्टर्स हॉर्मुझमधून खूप खालच्या उंचीवरून उडत आहेत. याचा सरळ अर्थ आहे की इराणने आपली हवाई हल्ल्याची क्षमता गमावली आहे. मात्र खरी परिस्थिती अशी आहे की हॉर्मुझमधून इराणच्या परवानगीशिवाय एकही जहाज बाहेर पडू शकलेलं नाही. अमेरिकेनं हॉर्मुझमधून वाहतूक सुरळीत करण्यासाठी इराणला फक्त इशारे दिले. कुणालाही इराणच्या संमतीशिवाय जहाजं बाहेर काढता आली नाहीत. इस बात में कोई शक नहीं है कि इस युद्ध में ईरान की नेवल क्षमता और एयरफोर्स की क्षमता ये दोनों पूरी तरह से, या कहें कि लगभग 2/3 तो नष्ट हो ही चुकी है. यानी कि इस तरफ से जो अमेरिका का दावा है कि उसने एयर सुपीरियरिटी हासिल कर ली है ईरान के ऊपर, वो काफी हद तक सही भी है, क्योंकि अमेरिका और इजराइल जहां चाह रहे हैं वहां पर एयर स्ट्राइक कर रहे हैं. लेकिन साथ ही साथ हमको ये ध्यान रखना चाहिए कि ये युद्ध पहले से ही अमेरिका इजराइल के पक्ष में झुका हुआ था. उनके पास ताकत थी, उनके पास हथियार थे, उनके पास कैपेबिलिटीज थी. लेकिन ईरान ने जो एक एसिमेट्रिक वॉर शुरू किया है, उसने ईरान को एक फुटहोल्ड दिया इस युद्ध में. और हॉर्मुज को बंद करके, हॉर्मुज के ऊपर अपनी कंट्रोल बढ़ा के, भले ही नेवल क्षमता कम हुई है लेकिन उसके बावजूद छोटे शिप्स का इस्तेमाल करके, बोट्स का इस्तेमाल करके हॉर्मुज पर पकड़ बनाना ईरान का एक मास्टर प्लान रहा है. और उसने इस पूरे युद्ध में कमजोर होने के बावजूद ईरान को एक ताकत दी है. युद्ध जेव्हा केव्हाही लढली जातात तेव्हा नेहमी सांगितलं जातं, विजय पराजय फक्त शस्त्रांवर नाही तर जिद्दीवर ठरतो. युद्धाचा निकाल फक्त आकाशातून होत नाही तर तो जमिनीवर ठरतो. कारण इतिहास हवेत लिहिला जात नाही, त्यासाठी खाली कठोर वास्तवाचा भक्कम आधार लागतो. इराकपासून व्हिएतनामपर्यंत अमेरिकेनं युद्धाची सुरुवात हवाई हल्ल्यांनीच केली, पण शेवटी त्यांच्या सैन्याला जमिनीवर उतरावंच लागतंय. इराणही जमिनीवर थेट लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.